खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर काढावी म्हणून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या। राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली। याच कारणावरून नागपुरात दंगलही उसळली। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व विभागाचे संरक्षण असल्यानं मोदींकडे जाऊन कबरीची सुरक्षा काढा आणि कबर निस्तनाबूत करा, तोंडाच्या वाफात दौडू नका, असं खोचकपणे उद्धव ठाकरे म्हणाले। कबर काढायला आंदोलनाची आवश्यकता नसल्याचं त्यांनी एक प्रकारे सांगितलंय। ही वादग्रस्त कबर कोण काढू शकतो? हा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे का? हा प्रश्न तुमच्याही मनात असेलच। हे कितपत शक्य आहे? चला जाणून घेऊया। औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 साली अहमदनगरला झाला। असं असलं तरी आपला दफनविधी आपले आध्यात्मिक गुरु सय्यद जैनुल्लाह शिराजी यांच्या खुलताबादमधील दर्ग्याजवळ करावा अशी औरंगजेबाची मृत्यूपूर्वी इच्छा होती। त्यामुळे त्याचा मुलगा आझम शाह यांनी खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर उभारली। तसंच अंतिम संस्कार होताना कोणताही गाजावाजा होऊ नये अशी त्याची इच्छा होती। समाधी एकदम साध्या पद्धतीने बांधावी, जी त्याच्या स्वकमाईच्या पैशातून असेल। त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या मुलानं म्हणजेच आझम शहाने औरंगजेबाची समाधी योग्य 14 रुपये 12 आणे इतक्या पैशात उभारली। हे पैसे औरंगजेबाने स्वतः टोप्या विणून व विकून मिळवले होते। औरंगजेबाची कबर 150 वर्षांपूर्वी मोडकळीस आली होती। एका उच्चपदस्थ इंग्रज अधिकाऱ्याने कबरीला भेट दिली आणि निजामाला दुरावस्थेची कल्पना दिली। त्यानंतर निजामाने कबरीचा साधापणा जपत तिची डागडुजी केली। औरंगजेबाने सांगितल्याप्रमाणे भरजरी वस्त्र त्याच्या कबरीवर चढवली जाते। वर्षातून एकदा साधे पांढरे कापड चढवले जाते। कबरीच्या नावावर उरूस किंवा भव्य दिव्य कार्यक्रमाचे असं आयोजन केले जाते। औरंगजेबाची कबर भारतीय पुरातत्व विभागाच्या कायदेशीर कलमानुसार संरक्षित आहे। प्राचीन स्मारक 1958च्या 24व्या प्राचीन स्मारक हे पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियमाद्वारे महत्त्वाचे म्हणून जाहीर करण्यात आले। औरंगजेबाच्या कबरीची नासधूस तोडफोड झाली तर 3 महिने कारावास किंवा 5000 दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात। 1969 अधिनियम 32 नुसार औरंगजेब कबरीपासून 100 मीटर क्षेत्राच्या आत खोदकामास बंदी आहे। औरंगजेब याच्या कबरीला केंद्र सरकारच्या पुरातत्व संरक्षण विभागाच्या वतीनं संरक्षण देण्यात आले। त्यामुळे ही कबर कायदेशीरपणे केंद्र किंवा राज्य सरकार हटवू शकत नाही। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मंडळीला फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।